मित्रांनो, सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि या पावसाळ्याच्या दिवसामध्ये अपचन आणि फूड पॉयझनिंग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या बऱ्याच वेळा होतात. तर माझा तुम्हा सर्वांना सप्रेम नमस्कार. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दोन गोष्टीचा विचार करायचा आहे. एक म्हणजे अपचन आणि दुसरं म्हणजेच फूड पॉयझनिंग. या दोन आजाराचा सविस्तर विचार करायचा आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला हे नमूद करतो, मी डॉक्टर नाही, मी होमिओपॅथीचा एक अभ्यासक आहे. बघा, बाहेरचं खाल्लं आणि अचानक पोटात आग पडली, हे साधं अपचन आहे की फूड पॉयझनिंग आहे, हे सुद्धा एक महत्वाचं आहे. दुसरं, उलटी आणि जुलाब, अपचन आणि अन्नाची विषबाधा यातील फरक तुम्हाला माहित आहे का? बघा, आपल्याला याच्यामधला फरक आज सविस्तर जाणून घ्यायचा आहे. आणि आपलं जे होमिओपॅथिक लाईव्ह एस्टिमेटर आहे ते याच्यावर कोणती अचूक औषध देते, त्यानंतर त्याची पोटेन्सी काय राहते आणि त्याचं माध्यम काय आहे, ते आपल्याला लाईव्ह एस्टिमेटरच्या माध्यमातून आज जाणून घ्यायचं आहे. बघा, हे जे एस्टिमेटर आहे, हे एस्टिमेटर तुमचे जे लक्षण आहेत त्या लक्षणावर आधारित आहे मित्र. तर हे लाईव्ह एस्टिमेटर मी आता इथं स्क्रीनवर शेअर करतो आणि या एस्टिमेटरच्या माध्यमातून आज आपल्याला दोन जे काही डिसीज आहेत ते पावसाळ्यामध्ये कॉमन आहेत आणि बरेचसे जे काही म्हणजे पेशंट असतात त्यांची कंप्लेंट असते की काही बाहेरचं खाल्ल्यामुळे अपचन झालं किंवा फूड पॉयझन झालेलं आहे. तर मी इथं शेअर केलेलं आहे होमिओपॅथिक मेडिसिन. बघा, हे एक नैसर्गिक उपचार पद्धत आहे होमिओपॅथिक मेडिसिन. होमिओपॅथिक मेडिसिन लाईव्ह एस्टिमेटर बघायचे आपल्याला. याच्यासाठी अध्यापनासाठी याच्यामध्ये जवळपास 150 ज्या काही व्याधी आहेत त्या याच्यामध्ये मी इन्क्लूड केलेल्या आहेत. एकूण समाविष्ट जे काही आजार आहेत ते याच्यामध्ये 165 आहेत मित्र. आणि त्याच्यावरच्या जवळपास 150च्या वर याच्यामध्ये औषधी आहेत. तर सुरुवातीला आपल्याला हे बघायचं आहे, इथं आपण याच्यामधला आजार निवडायचा आहे. अगोदर आपल्याला घ्यायचं आहे अपचन, ज्याला आपण इंग्लिश मध्ये इनडायजेशन म्हणतोय, ते आपण इथं घेतलेलं आहे. त्यानंतर याचं लक्षण दोन आपल्याला आता निवडायचं आहे. बघा, पोट गच्च वाटणे आणि उलटीची भावना. जेव्हा आपल्याला अपचन होते तेव्हा काय होते नेमकं, तर पोट हे गच्च राहते आणि नेहमी नेहमी उलटी करावंशी वाटते. उलटी होत नाही केव्हा केव्हा, पण उलटीची भावना मनात निर्माण होते. त्यानंतर मग आता याची हिस्ट्री काय आहे, तर तो पुढला ऑप्शन आपल्याला घ्यायचा आहे. जर तुम्ही अति तीक्ष्ण पदार्थ खाल्ले किंवा बाहेर काहीतरी मिठाई वगैरे हे ते तुमच्या खाण्यात आली तर ह्या गोष्टी सहसा मित्र हो घडतात. तर आता याच्यावरची जी आपल्याला औषध आहे ती औषध शोधायची आहे. इथं मी दिलेलं आहे की औषध शोधा. याच्यावर आता आपण क्लिक करू. आता हे याच्यावर क्लिक केल्यानंतर सुचवलेले जे उपचार आहेत ते उपचार आता इथं आपल्याला बघायचे आहेत. लक्षणं आपण इथं घेतलेले आहेत. अपचन आहे, इंडायजेशन आहे, पोट गच्च वाटणे आणि उलटीची भावना. हे सगळे तज्ञ डॉक्टर जे आहेत त्यांच्या सल्ल्याने तुम्हाला ह्या मेडिसिन्स घ्याव्या लागतात. ती तुमची हिस्ट्री घेतात आणि अशा प्रकारे ते हिस्ट्री तयार करतात. त्याचे लक्षणं लिहितात वर की यांना कुठला डिसीज आहे, तर अपचन आहे. त्याच्यानंतर पोट गच्च त्यांना वाटते आहे. त्याच्यानंतर पुन्हा त्यांना एक उलटीची भावना, म्हणजे उलटी होत नाही पण उलटीची भावना त्यांच्या मनामध्ये तयार होते. आणि हे कशामुळे झालं, तर बाहेर कुठेतरी गेले आणि तिथं अतितीक्ष्ण पदार्थ, काही तुपाच्या म्हणा, काही बाहेरच्या मिठाई वगैरे खाण्यात आलेली आहे, त्यामुळे हे झालेलं आहे.
तर त्यावर ही जी होमिओपॅथी आहे, या होमिओपॅथीमध्ये पल्सेटिला नावाची औषध फार उत्कृष्ट अशी औषध आहे. आणि ही कुठल्या पोटेन्सी मध्ये घ्यायची, तर ही तुम्हाला 200 मध्ये घ्यायची आहे. ती किती वेळा घ्यायची, तर दिवसातून 2 वेळा तुम्हाला ती घ्यायची आहे. आता त्याचं माध्यम कसं, तर त्याचे डायरेक्ट तुमच्या जिभेवर 2 थेंब तुम्हाला दिवसातून 2 वेळा टाकायचे आहे. त्यानंतर त्याचा कालावधी किती, तर याचा कालावधी 3 दिवसाचा इथं कालावधी दिलेला आहे. आणि यावर होमिओपॅथीमध्ये आता एक पेटेंट औषध सुद्धा बरेचसे आलेले आहेत. त्यापैकी अल्फा ऍसिड नावाचं एक पेटेंट येते औषध, ते बिल्मर सॉबेचं येते, त्याची कंपनी आहे. हे जरी तुम्ही घेतलंय डॉक्टरच्या सल्ल्यानुसार, तर तुम्हाला याच्यामध्ये तो काय आहे, तो रिलीफ मिळू. तर आज आपण पहिला जो डिसीज घेतलेला आहे, तो घेतलेला आहे अपचनाचा घेतलेला आहे. म्हणजे अपचन झालं तर होमिओपॅथीमध्ये लक्षणानुसार हे जे आपलं होमिओपॅथिक लाईव्ह इस्टिमेटर आहे, ही कोणती औषध दाखवते, त्याचे लक्षणानुसार त्याची पोटेन्सी, त्याचं माध्यम, किती दिवस घ्यायची, हे सर्व आपण बघितलं. त्यानंतर आपल्याला आता याच्यामधला जो दुसरा आहे, तो तो आहे अन्न बाधा. पावसाळ्यामध्ये अन्नाची बाधा बरेचदा होते. म्हणजे एखाद्या वेळेस आपण काय करतो की रात्रीचं जे काही जेवण आहे ते सकाळी घेतलं जाते, बरेच रात्रीची जी काही भाजी वगैरे असेल ती सकाळी घेतल्या जाते. आणि ती जर समजा या पावसाळ्यामध्ये व्यवस्थित नसेल, खराब झाली असेल, तर त्याच्यापासून बरेचदा फूड पॉयझन होते गेलो. तर अन्नबाधा, ते फूड पॉयझनिंग. आता याचं आपल्याला लक्षण इथं निवडायचं आहे. आणि इथं लक्षण आहे उलटी आणि जुलाब. जर तुम्हाला फूड पॉयझन झालं, तर सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे, एक तर उलटी होते आणि याच्यासोबतच जुलाब होते, म्हणजे डिहायड्रेशन होते. बरेचदा याच्यामुळे गंभीर आजार संभवतात. म्हणजे त्या पेशंटला बरेचदा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट सुद्धा करावं लागतं. एवढा हा गंभीर आजार आहे मित्र, हा साधा सोपा आजार नाही. त्यानंतर याची हिस्ट्री काय, हे कशामुळे झालं, तर खराब अन्न खाल्ल्यामुळे झालं, ही याच्यामधली. मग आता याच्यावर आपल्याला औषध आता शोधायची आहे. इथं आपण सर्च जे आहे, औषध शोधा, यावर आता आपण क्लिक केलेलं आहे. आणि सुचवलेले उपचार, आपलं जे लाईव्ह एस्टिमेटर आहे, हे कोणते उपचार सुचवते याच्यावर, हे आता आपल्याला बघायचं आहे. लक्षण आहे अन्नबाधा, फूड पॉयझनिंग, उलटी, जुलाब एकत्र. कारण काय, तर खराब अन्न खाल्ल्यामुळे हे आपल्याला, म्हणजे ही जी बिमारी आहे ही झालेली आहे असं आपण. तर याच्यावर जे औषधं त्यांनी सुचवलेली आहे, ती इथं तुम्हाला दिसेल. वेरॅट्रम अल्बम नावाची औषध होमिओपॅथीमध्ये सुचवलेली आहे, ही त्या लक्षणानुसार त्यांनी या होमिओपॅथिक लाईव्ह इस्टिमेटरनं आपल्याला सुचवलेली आहे. त्याची पोटेन्सी काय घ्यायची, तर 30 पोटेन्सी मध्ये ती घ्यायची आहे. किती वेळा घ्यायची, तर दर 2 तासांनी हिला घ्यावं लागते, दर 2 तासांनी. माध्यम काय, तर पाण्यातून उकडून थंड केलेलं पाणी किंवा फिल्टरचं पाणी असायला पाहिजे, पाणी स्वच्छ असायला पाहिजे, त्यामध्ये हे औषध टाकायची. आणि दर 2 तासांनी त्याला घ्यायचं आहे, आपल्याला पाण्यातून घ्यायचं आहे या औषधाला, तेव्हाच ही औषध चांगल्या प्रकारे परिणाम करते. त्यानंतर ही किती दिवस घ्यायची, याचा कालावधी किती आहे, तर ही 3 दिवस आपल्याला घ्यावी लागते. आणि हा जो, म्हणजे हे आहे फूड पॉयझनिंग आहे, याच्यावर पेटेंट औषध सुद्धा आलेले आहेत. ती आहे, एक ड्रॉप येतोय, तो आहे R4. आणि तो कुणाचा आहे, तर त्याची कंपनी सुद्धा मी समोर नमूद केलेली आहे. त्या कंपनीचा आपण जर R4 नावाचा ड्रॉप सुद्धा याच्यावर चांगल्या प्रकारे कार्य करतो. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 2 जे काही, म्हणजे ज्याला आपण असं म्हणू साथीचे रोग असतात त्यामध्ये, एक असते अपचन आणि दुसरं जो आहे तो असते फूड पॉयझनिंग. त्यावर आपलं जे
होमिओपॅथिक हे लाईव्ह इस्टिमेटर आहे. त्यात कोणत्या औषधा सुचवते ते आपण बघितलेलं आहे. बघा इथं होमिओपॅथिक मेडिसिन लाईव्ह इस्टिमेटर आहे. त्याच्यामध्ये आपण जवळपास 150 जे काही डिसीज आहेत त्यावरच्या काही औषध आहेत त्याच्यामध्ये आहेत. त्या लक्षणानुसार हे होमिओपॅथिक मेडिसिन लाईव्ह इस्टिमेटर आहे ते निवडते आणि त्याचं माध्यम सांगते, त्याची पोटॅन्सी सुद्धा. पण अंतिम सल्ला जे काही आपले हे असतात याविषयी, ते ज्यांना बाधा झालेली असते त्यांनी डॉक्टरांचीच घ्यायला पाहिजे. हे औषध त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावे. तर आजच्या या चर्चेला मी इथं पूर्णविराम देतो. पुनश्च आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल मित्र हो. धन्यवाद.